Now today's topic is, we are going to complete a topic called as static concepts. Okay, in Java. Static concepts in Java. So let's understand now what is the static concept in Java. Okay. So here I'll show you 1 second. File, new project, static concept application online. Okay. So here in the static concept, so let's understand. The static concept काय असतं बघा, की like as I said in a class, हे बघा इथे, if you create any class like this, suppose class name is demo static application. ठीक है. So if you create any class, look at the here class is there demo, and inside a demo class बघा काय करायचं आपल्याला. There is a constructor public demo, and first of all I'll declare some variables, integer n1, static integer n2. तर आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहे, एक आहे इंटिजर व्हेरिएबल आणि एक आहे स्टॅटिक व्हेरिएबल. तर मग आता इंटिजर जो व्हेरिएबल असतो याला आपण म्हणतो इन्स्टन्स व्हेरिएबल, आणि जो स्टॅटिक व्हेरिएबल असतो, स्टॅटिक व्हेरिएबल इज कॉल्ड अ क्लास व्हेरिएबल, इज कॉल्ड अ क्लास व्हेरिएबल. म्हणजे जो व्हेरिएबल क्लाससाठी आपण डिक्लेअर करतो, स्टॅटिक डिक्लेअर करतो ना, सो दॅट व्हेरिएबल इज बिलॉंग्स टू द क्लास. एका क्लाससाठी एकच मेमरी अलॉकेट होते. पण जो व्हेरिएबल आपण असा डिक्लेअर करतो ना, याला आपण म्हणतो इन्स्टन्स व्हेरिएबल. विच व्हेरिएबल? इन्स्टन्स व्हेरिएबल. रिमेंबर दिस. ठीक आहे. सो देर आर टू व्हेरिएबल्स. वन इज द स्टॅटिक व्हेरिएबल, सेकंड इज द क्लास व्हेरिएबल. ओके. तर मग आता होतं काय की इन्स्टन्स व्हेरिएबलचा अर्थ काय? सपोज इफ यू क्रिएट अ ऑब्जेक्ट d1 इक्वल टू न्यू डेमो, तर याच्याने एक मेमरी अलॉकेट होते. हे बघा, there is a memory now, file new, let's allocate the memory here. ठीक आहे. आता या मेमरीत आपण काय करतोय, see, when you are allocating a memory, as I said earlier, this is the d1, म्हणजे याने एक मेमरी अलोकेट केली. ओके. सेम थिंग हा झाला d2, याने पण एक मेमरी अलोकेट केली. आता काय होणार, याने जी मेमरी अलोकेट केली आणि याने एक मेमरी अलोकेट केली, सो हियर इन द फर्स्ट मेमरी यू गॉट n1 व्हेरिएबल, यात व्हॅल्यू दिली आपण, सपोज देतो मी इथे व्हॅल्यू, अजून एक व्हेरिएबल घेतो d2. सो नाव देर आर टू मेमरीज, म्हणजे टू ऑब्जेक्ट्स. आता इकडे काय झालं, d1 डॉट n1 इक्वल टू 10, d1 डॉट n2 इज इक्वल टू 10. सो हियर इज द 10, here is the 10. Also you will get one more memory now. See this, and this memory name is n2 आणि याचं नाव आहे, this memory is n1. ठीक आहे. सो आता इथे काय झालं, ह्या मेमरीत पण लक्ष द्या, ही जी, सो यू हॅव टू n1 व्हेरिएबल. आता जर तुम्ही दोन ऑब्जेक्ट बनवले d1 आणि d2, तर d1 ने n1 ला व्हॅल्यू 10 दिली, ओके. d1 ने n2 ला व्हॅल्यू 10 दिली, ओके. मग तुम्ही सांगाल सर n2 एकच का लिहिला, बिकॉज n2 हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे, अँड देअरफॉर हा d1 पण त्यालाच पॉइंट करणार. ऑल्सो दिस d2 विल पॉइंट द सेम व्हेरिएबल. पण दोघांचा n1 वेगळा आहे, म्हणून n1 इज बिकम द
here n1 is a instance variable, okay, which is belong to the class, sorry, which belong to the object. Okay, म्हणजे suppose if you create two objects, then you will get two memories for n1, and the second one is here. Okay, n2 is a static variable. Okay, n2 is a static variable. So static variable. So then static variable allocates only one memory. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर स्टॅटिक व्हेरिएबलची मेमरी एकच असते सगळ्या ऑब्जेक्टसाठी. ठीक आहे, त्यामुळे याला n1 दिला, याला 10 दिला. ओके, d1 डॉट शो d1 डॉट, आता एक मेथड लागणार आहे मला पहिले. I'll create a method here, public void display SYSO value of n1 is plus n1 SYSO value of n2 is plus n2. त्याच्याने काय होतंय की d1 डॉट तुम्ही जर मेथड कॉल केली डिस्प्ले, you will get the answer 10 and 10 because, sorry, not here, this you should call this line answer is 10 and 10. हे लक्षात ठेवा, कारण की याला पण 10 आहे, d1 n1 ला 10 आहे. look at this. see this line here, याला व्हॅल्यू 10 दिली आणि याला पण व्हॅल्यू काय दिली मी, 10 दिली. सो d1 ने n1 केला 10, d1 ने n2 केला 10. आता आपण काय करूयात की d2 डॉट n1 इज इक्वल टू 20, d2 डॉट n2 इज इक्वल टू 20 आणि d2 डॉट शो करूयात. d2 डॉट शो नाही आपलं डिस्प्ले. सो इथं जर आन्सर चेक केलं तुम्ही, आन्सर येणार आहे ऑब्विसली 2020. सो याला तुम्ही 20 दिलाय, d2 ने n1 ला 20 दिला. ओके, इथं व्हॅल्यू 20 स्टोअर करा. चला, नो प्रॉब्लेम. इथं व्हॅल्यू काय स्टोअर करायचंय, 20 स्टोअर करायचंय. क्लिअर. आणि d2 डॉट n1 20, d2 डॉट n2 20, d2 डॉट n2 ऑल्सो व्हॉट, 20. नाव याला पण आपण काय करूयात, 20 देणार. बघा, लक्ष द्या. ठीक आहे, दिस इज ऑल्सो बिकम व्हॉट, 20 नाव. लुक ॲट दिस. ओके, सो आता इथे d2 ला तुम्ही d2 ने n1 ला 20 दिला आणि d2 ने n2 ला पण 20 दिला, तर ऑब्विसली d1 चा पण n2 चेंज झाला बिकॉज त्याची मेमरी एकच आहे. सो जर तुम्ही आता चेक केला आन्सर d1 डॉट डिस्प्ले, कॅन यू टेल मी द आन्सर नाव? both the lines, म्हणजे both the variables. So answer should be 10 and 20. That's right. Okay, that's right, Shruti. 20 for, see here, n1 is equal to, you got a 10 and n2 is equal to 10. Here n1 is equal to 20, n2 is equal to 20. आता जर d2 ने n2 चेंज केला, d2 ने जर n2 चेंज केला, तर हे बघा, जर तुम्ही d1 चा ऑब्जेक्ट बघा, तर d1 च्या ऑब्जेक्टला n1 ला काही चेंज नाही झालाय, पण d1 च्या ऑब्जेक्टच्या n2 ला चेंज झालाय, कारण d2 ने जर चेंज केला इकडे. ओके, बिकॉज द रिझन इज दॅट, लक्ष द्या मी काय बोलतोय. हे बघा, d1 ने n1 ला व्हॅल्यू 20 दिली. ओके, नो प्रॉब्लेम. सॉरी, पहिल्यांदा बघा, d1 ने n1 ला 10 दिला आणि d1 ने n2 ला 10 दिला, तर तुम्हाला आन्सर 10 10 आहे. नो डाऊट. क्लिअर. d2 ने त्याच्या n1 ला 20 दिला, राईट. d2 ने त्याच्या n2 ला 20 दिला, पण n2 हा कॉमन आहे फॉर d1 and d2. Therefore d2 साठी 20 20. This is absolutely correct. But now if you check for d1 dot display, तर d1 ने n1 ला तर 10च राहणार, पण n2 ला 20 होणार, कारण की n2 हा दोघांचा कॉमन आहे. n2 is a common for both the objects. So therefore, if d2 has changed the value of n2, if d2 has changed the value of n2,
So directly or indirectly the value for d1 also will be affected. म्हणजे d1 ची पण n2 ची व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार आहे. क्लिअर? I hope you are clear this. So you can note down one point here. Static variable allocates memory only once for a class. Okay, you can note down this line. Static variable allocate only one memory for a class. Okay, remember this line, huh? Static variable allocate only one memory. नाही नाही नाही, ओव्हररायडिंग नाहीये, ते वेगळा टॉपिक आहे. ते सुरू होईल इनहेरिटन्स मध्ये. हे मी स्टॅटिक कन्सेप्ट शिकवतोय. देयर इज अ स्टॅटिक कन्सेप्ट इन ओप्स. ठीक आहे श्रुती पाटील. ओके, तर इथे आपण 10 आणि 20चा हे झालं. हा झाला पहिला पॉइंट. सो देर आर 4 स्टॅटिक कन्सेप्ट्स. And the concepts are: first is static variable. Let me just open the notepad if I have a theory somewhere. Okay, fine, I'll write again. So as I said, static variable allocate only one memory for a class. Static variable allocate only one memory for a class. Whereas, okay, remember this, static variable allocate only one memory for a class. ठीक है? ओके, लक्षात ठेवा. स्टॅटिक व्हेरिएबल अलोकेट्स ओनली वन मेमरी फॉर अ क्लास. आपण लिहून घेऊ, थांबा. Static variable allocate only one memory for a class. ठीक है? Instance variable allocate the memory for each object. ठीक है? Second is the static method. Let's understand now what is static method here. Static method म्हणजे काय बघा आता. सेकंड असतं स्टॅटिक मेथड. स्टॅटिक मेथड म्हणजे काय? सपोज आय हॅव अ मेथड पब्लिक स्टॅटिक void शो. ठीक आहे, आता या मेथड मध्ये ओके, इफ यू ट्राय टू यूज both the variables static and non-static, हे बघा, this is the instance variable and this is the which one? Static variable. So remember the rule. Okay, in static method we can't use the non-static variable. Okay, त्याचं माहिती कारण आहे, सांगतो मी काय ते. To use static variable we need to create the object of a class. म्हणजे रूल काय सांगतो बघा इकडे, की स्टॅटिक मेथड जी असते ना, त्या मेथड मध्ये तुम्ही फक्त स्टॅटिक व्हेरिएबल वापरू शकतात. नॉन स्टॅटिक जर यूज करायचा असेल तुम्हाला, तर त्या क्लासमध्ये ओके, हा व्हेरिएबल ज्या क्लासचा आहे त्याचा ऑब्जेक्ट करावा लागणार आहे. यू हॅव टू क्रिएट अ ऑब्जेक्ट. हे बघा, डेमो डी टेम्पररी ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू डेमो and then see I can add here demo or just suppose temporary dot काय नाव आहे त्याचं, n2 is equal to 100 suppose, and here is a temp dot like this. हे बघा, म्हणजे स्टॅटिक मेथड मध्ये जर तुम्हाला इन्स्टन्स व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल
तर तुम्हाला त्या मेथडमध्ये त्या क्लासचा ऑब्जेक्ट करावा लागेल. असं का होतं याचं कारण काय ऐका. तर पहिल्यांदा स्टॅटिकचा अर्थ काय झाला बघा. आता तुम्ही इथे सपोज आय हॅव लाइक राइट नाउ ओके 10 स्टुडंट्स ऑनलाईन सपोज. सो 10 स्टुडंट म्हणजे 10 ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे. आता प्रत्येकाकडे सेपरेट मोबाईल आहे. ओके. तर मला एक सांगा, तुमच्याकडे जो मोबाईल आहे, तो स्टॅटिक व्हेरिएबलच्या कॅटेगरीमध्ये येणार की इन्स्टन्स व्हेरिएबलची कॅटेगरी? टेल मी. Right now you have a mobile. So tell me, this mobile is in a static category or instance category? Because I have a 10 objects. 10 students means 10 objects. So tell me, your mobile is which variable right now? It is a static variable or it is a instance variable? Tell me the answer. Yes, it is an instance variable. Because 10 स्टुडंट कडे 10 मोबाईल, प्रत्येकाचा पर्सनल मोबाईल आहे ना, बरोबर आहे, तो कॉमन थोडी आहे. ओके, दॅट इज द 10, दॅट इज द इन्स्टन्स व्हेरिएबल. पण आता तुम्ही सगळे माझे स्क्रीन ऍक्सेस करताय. दिस इज ओनली वन स्क्रीन राईट नाव. आता माझ्या स्क्रीनवर मी जे काही लिहितोय हे सगळ्यांना शेअर होतंय, बरोबर आहे. आता तुमच्या मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ बघतायत, लेक्चर बघतायत, पण मध्येच तुम्ही जर व्हॉट्सअप ओपन केलं तर माझ्या स्क्रीनवर व्हॉट्सअप ओपन नाही होणार. एम आय राईट? यू गेटिंग माय पॉइंट? तुम्ही सगळे आता माझं स्क्रीन बघताय. दिस इज द ओनली वन स्क्रीन फॉर ऑल द स्टुडंट्स. This is only one screen for all the students. Therefore, my screen is a static variable, which is common for everybody. But your mobile is an instance that is a private for yourself only. Clear? Do you understand the difference here? ओके. तर मग होतं काय, पहिल्यांदा माझी स्क्रीन लोड होते आणि मग तुमचा मोबाईल स्टार्ट होतोय. बघा मी काय बोललो, क्लिअर? पहिले माझी स्क्रीन लोड होते आणि मग माझ्या स्क्रीनवर ना तुम्ही तुमच्या मोबाईलवर ही स्क्रीन बघताय. तर म्हणजे स्टॅटिक असतं ना ते सगळ्यात आधी होतं. क्लिअर? स्टॅटिक डेटा जो असतो ना तो सगळ्यात आधी लोड होतो. मग प्रॉब्लेम काय होतो, की स्टॅटिक डेटा जेव्हा लोड होतोय, हा स्टॅटिक डेटा आहे. स्टॅटिक जेव्हा लोड होतो तेव्हा स्टॅटिक व्हेरिएबल पण लोड होतात. ओके, नो प्रॉब्लेम. N2 ला काही इश्यू नाहीये. पण स्टॅटिक जे डेटा जेव्हा लोड होतो तेव्हा इन्स्टन्स ची मेमरी नाही अलोकेट होत. इन्स्टन्स म्हणजे कोण? N1. N1 ची मेमरी कधी येणार? जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल. आणि जर तुम्ही विदाऊट ऑब्जेक्ट N1 ला यूज केला, जर तुम्ही इथे विदाऊट ऑब्जेक्ट N1 ला यूज केलं, बघा असं यूज केलं, तर ऑब्व्हियसली तुम्हाला एरर येणार आहे. कारण की ज्याची मेमरीच नाही आहे तर तुम्ही वापरता कसं काय? बिकॉज जर मी जसं सांगितलं की आता क्लासरूम मध्ये आय हॅव अ प्रोजेक्टर. ओके, आय हॅव अ बोर्ड. दीज आर द क्लासिक स्टॅटिक व्हेरिएबल बिकॉज बिलॉंग्स टू द क्लास. दीज व्हेरिएबल बिलॉंग्स टू द क्लास. पण तुमच्याकडे जर तुम्ही क्लासमध्ये एंटर केलं, तुमच्याकडे लॅपटॉप असेल, तर तुमच्याकडे मोबाईल असणार आहे, तुमच्याकडे बॅग असेल तुमची, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्स्टन्स व्हेरिएबल. दॅट इज कॉल्ड ॲज द इन्स्टन्स व्हेरिएबल. तुमची लॅपटॉपची बॅग, तुमचा मोबाईल, ओके, हे सगळे कोण झाले? इन्स्टन्स व्हेरिएबल. ते स्टुडंट आल्यावरच येणार आहे क्लासमध्ये, बरोबर आहे. तर मग ट्राय टू अंडरस्टँड हिअर की लाईक व्हेन यू आर इन लोडिंग अ क्लास, प्रोग्रामची एक प्रोसेस असते. जेव्हा तो क्लास मेमरीत लोड होतो, हा क्लास जेव्हा मेमरीमध्ये लोड होतो, तर सगळ्यात पहिले स्टॅटिक व्हेरिएबल लोड होतात. त्याच्यासोबत स्टॅटिक मेथड लोड होते. मग स्टॅटिक मेथडमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल चालणार आहे बिकॉज तो ऑलरेडी लोड झाला आहे. पण स्टॅटिक मेथडमध्ये नॉन स्टॅटिक नाही चालणार बिकॉज त्याची मेमरी अलोकेट नाही झाली. त्याची मेमरी ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यावर होणार आहे आणि अजून ऑब्जेक्ट क्रिएट झालाच नाहीये. समजलं का नाही मी काय बोललो? क्लास पहिले लोड होतो, मग स्टॅटिक डेटा लोड होतो, स्टॅटिकचे व्हेरिएबल पण मिळतात, पण नॉन स्टॅटिक नाही मिळणार ना, कारण की त्याची मेमरीच नाहीये. म्हणून तुम्हाला इथे आधी मेमरी क्रिएट करावी लागते स्टॅटिक मेथडमध्ये त्या क्लासची. आणि मग त्या मेमरी थ्रू तुम्हाला तो व्हेरिएबल मिळतोय, जो स्टॅटिक व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल. ओके, हे कळलं का तुम्हाला? पहिला रूल लक्षात ठेवा, स्टॅटिक मेथडमध्ये यू कॅन यूज ओनली स्टॅटिक व्हेरिएबल्स because static data will load before creating an object. So therefore in static method you cannot use the instance variable. So to use the instance variable, create the object of that class and then access it. Second point about static method, first point is okay, in static method we can use only static variable. To use non-static variable we need to create an object of a class. Static method, static variable. Okay. त्यानंतर असतो आपल्याकडे static block. Static block. What is a static block now? Listen carefully. Okay. Static block काय असतो बघा, लक्ष द्या. Static block म्हणजे काय?
static block. Yeah, look at this. In the static block, listen carefully. Okay, see, इधर लिखा मी SYSO. This is a static block. हा जो ब्लॉक आहे ना, हा कन्स्ट्रक्टरच्या आधी लोड होतो. दिस इज युअर कन्स्ट्रक्टर. SYSO डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ऑब्जेक्ट क्रिएट केला का कन्स्ट्रक्टर कॉल होतो. बरोबर आहे. आतापर्यंत हे शिकलो होतो आपण की जेव्हा आपण एखादी ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यानंतर इमिजिएटली आपल्याला कन्स्ट्रक्टर कॉल होतो. पण मी तुम्हाला आत्ताच बोललो ऑब्जेक्ट क्रिएट करण्याच्या आधी स्टॅटिक गोष्टी लोड होतात. त्यात स्टॅटिक ब्लॉक पण आला. बघा बरं आउटपुट. कन्स्ट्रक्टर पहिले येतो का स्टॅटिक ब्लॉक पहिले येतो. बघा आता आउटपुट. हे बघा इथे वर बघूयात आउटपुट मध्ये. अरे वाई पण या static block is not executed. Why? हे बघा इन मेन कडे जाणार आहे ऑब्वियसली. मग ऑब्जेक्ट क्रिएट केला तुम्ही. सी दिस ऑब्जेक्ट इज क्रिएटेड हियर. सी दिस डेमो ऑब्जेक्ट. So when you are creating an object, you will call the static block first. Look at the static block here. After the static block, हा डेमो कॉल झाला, हा कॉल झाला म्हणजे कन्स्ट्रक्टर. त्यानंतर सेकंड थिंग परत तुम्ही दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट केला. कन्स्ट्रक्टर सेकंड टाइम पण आला. स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट ओनली वन्स. प्लीज अंडरस्टँड द लाईन हियर. स्टॅटिक ब्लॉक execute only once for a class. Okay, static block executes before a constructor. Static block execute before a constructor. ठीक आहे. आणि एकदाच एक्झिक्यूट होतो. मग सो द थिंग्स विच यू वॉन्ट टू लोड बिफोर अ कन्स्ट्रक्टर म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट होण्याच्या आधी. एखादी गोष्ट ऑब्जेक्ट क्रिएट होण्याच्या आधी जे लोड करायची असते. सो सच अ काइंड ऑफ थिंग्स यू कॅन पुट इनसाइड द स्टॅटिक ब्लॉक. आता पुढे गेल्यावर आपण डेटाबेसचे ड्रायव्हर्स असेल, डेटाबेस कनेक्शन असेल, अशा काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला आधी लोड करायच्या असतात. ड्रायव्हर वगैरे म्हणजे क्लास लोड होण्याच्या आधी एकदाच करायचं असतं. दरवेळेस नाही करायचं राहत ते. तर मी तुम्हाला दाखवेन त्यावेळेस जेव्हा यूज करेल तेव्हा. बट रिमेंबर दिस. अँड द लास्ट वन इज हिअर. जे स्टॅटिक डेटा असतो ना तो तुम्ही क्लासच्या नावाने कॉल करता. ते मी सांगितलं तुम्हाला. एक पॉइंट राहिला इथे. वी कॅन कॉल स्टॅटिक मेथड युजिंग अ क्लास नेम. म्हणजे काय इथे तुमच्याकडे स्टॅटिक मेथड आहे. डिस्प्ले शो मेथड आहे बघा ही. तर शो मेथडला कॉल करायला यू हॅव टू कॉल दॅट मेथड. सी युजिंग क्लास नेम डेमो डॉट शो लाईक दिस. त्याला तुम्हाला ऑब्जेक्टची गरज नाही. यू कॅन कॉल इट डायरेक्टली. डेमो मधून काय केलं, शो कॉल केला. लुक ॲट दिस हिअर. डेमो डॉट शो. You can call this method directly using class name because as I said normal method ला ऑब्जेक्ट लागतो. स्टॅटिकला ऑब्जेक्टचा संबंधच येत नाही. स्टॅटिक यू कॅन कॉल डायरेक्टली युजिंग अ क्लास नेम. ओके, काय सांगितलं. स्टॅटिक मेथड यू कॅन कॉल युजिंग अ क्लास नेम. रिमेंबर दिस पॉइंट. ओके. तर मग आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं का सिस्टीम डॉट आउट हा आउट पण स्टॅटिकच आहे. काय माहिती का तो. थांबा दाखवतो तुम्हाला. सी if you open the system class, look at the system class. In system class, if you check the code, you will able to understand here. See this out variable, which is object of printstream class. This is one of the very common interview question. Explain the line system.out.println. So out is the variable of printstream class, and this is the static declared inside the system class. Look at this. हा आउट जो आहे ना हा प्रिंटस्ट्रीम क्लासचा डिक्लेअर केलेला आहे. कोणत्या टाइप मध्ये. तो स्टॅटिक टाइप मध्ये. सो इफ द थिंग्स आर इन अ स्टॅटिक वे और स्टॅटिक डिक्लेरेशन तर मग याला यूज करताना आपण क्लासच्या नावाने कॉल करतो. तर हा जो सिस्टीम डॉट आउट आहे, आउट हा प्रिंटस्ट्रीम क्लासचा आहे जो की स्टॅटिक डिक्लेअर केलाय इन अ सिस्टीम क्लास. मग आता त्यांनी काय सांगितलं जावा 5 मध्ये
कि don't use the system word every time. You just import here, import static java dot lang dot system dot out अच्छा ठीक आहे. सो काय सांगितलं इकडे जावा डॉट लँग डॉट सिस्टीम डॉट आउट असं त्यांनी इथे इम्प्लिमेंट करायला लावलंय. क्लिअर. सो बिकॉज ऑफ दिस लाईन जावा डॉट लँग डॉट सिस्टीम डॉट आउट ओके हे जे आहे ना हे स्टॅटिक इम्पोर्ट म्हणता याला हे आधी नव्हतं जावा 5 व्हर्जन मध्ये आलं. सो दॅट एव्हरी टाइम नो नीड टू यूज सिस्टीम कीवर्ड यू कॅन यूज ओनली आउट कीवर्ड हिअर. यू कॅन यूज ओनली आउट कीवर्ड हिअर दॅट्स इट. असं यूज करा फक्त बस. ओके दॅट्स इट. असं यूज करायला लावलंय. सो दॅट यू कॅन रिड्यूस द साईज ऑफ युअर कोड दॅट्स इट असं सांगितलं. चेक द आउटपुट नाव. ओके आउटपुट तर आलाय. ठीक आहे. तर मग इथे शेवट सांगितलं तुम्हाला मी स्टॅटिक import is introduced in a Java 5 version. Okay, and so that no need so static data members we can call without class name also. Okay, असं आहे. So that's it now. This is what the static concept. I told you there are 4 static things right now. So I hope you understood all the 4 concepts. This is one of the very common interview question. Static concept. Chalo, bye.